नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येत आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झालं नाही तर किंवा मग तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं होतं पण तुम्हाला ते पण करायला जमलं नाही किंवा अजून सेवा करायच्या होत्या पण त्या पण सेवा तुम्हाला करणं शक्य झालं नाही. आता बऱ्याच महिलांना लहान मूलबाळ असतं किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात. मग गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा असतो त्यामुळं दररोज वाचन करणं शक्य होत नाही सगळ्यांना. ज्या पण काही अडचणी असतील महिलांना किंवा पुरुषांना त्या सेवा करण्यासाठी त्यांना जमलं नसेल तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे म्हणजेच की दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा जरी करणं शक्य झालं नसेल तर मग उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. जर तुमची एखादी जरी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी मग ती इच्छा पूर्ण होईल. उंबराच्या झाडाला म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी उंबराचं झाड म्हणजेच की औदुंबराचं झाड ज्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो त्या झाडाला मग उंबऱ्याचं झाड असे म्हणतात. तर मग काय करायचं आहे, आता सेवा करणं प्रत्येकाला शक्य झालं नसेल तरी पण मग हा एक उपाय सगळ्यांना करणं शक्य होईलच. त्यासाठी एवढ्या जास्त सेवा वगैरे करण्याची आवश्यकता नाही किंवा दिवसभर उंबराच्या किंवा औदुंबराच्या वृक्षाखाली बसून काही सेवा करायच्या आहेत असं पण नाही. तर मग काय करायचं आहे, आता गुरुचरित्राचं पारायण कशामुळं केलं जातं, आता ज्यांना जमलं नसेल त्यांना आता घरात जर तुमच्या पितृदोष असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल त्यावेळेस पण पितृदोष असू शकतो. त्यावेळेस मग तुम्ही वर्षातून एक वेळा जरी गुरुचरित्राचं पारायण केलं तर पितृदोष नष्ट होतो. किंवा मग तुमच्या घरात वास्तुदोष वगैरे सांगितला असेल किंवा पाहिजे तशा गोष्टी मनासारख्या होत नाही, तुम्ही एखादं नवीन घर घेतलात त्यावेळेस मग तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील त्यावेळेस पण तुमच्या घराला मग वास्तुदोष सांगितला जातो. किंवा विवाह दोष असेल म्हणजेच की मुलींचे पाहिजे तसे स्थळ येतात पण काही ना काही अडचणी येऊन मग विवाह जुळत नाही किंवा विवाह होत नाही. ह्या ज्या सगळ्या कारणामुळे जर ह्यापैकी एखादी जरी तुमच्याकडे कारण असेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही वर्षातून एक वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. यामुळे मग असे जर दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होते. आणि मग पारायण करणं शक्य झालं नसेल तर मग औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच की उंबराच्या वृक्षाला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. आता औदुंबराचं वृक्ष श्री गुरुदेव दत्त या मंदिराच्या तिथे असतं किंवा जिथे कुठे असेल त्यावेळेस मग तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मग तिथे वस्तू अर्पण करायची आहे. त्या अगोदर मग आपल्याला घरात काय करायचं आहे की आपल्याकडे श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मग देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि मग पिवळ्या रंगाचं फूल आवर्जून श्री गुरुदेव दत्त यांना अर्पण करायचं आहे. आणि मग तुमच्याकडून जे पण काय फळ म्हणा नैवेद्य म्हणा तुम्हाला जे शक्य होईल ते आजच्या दिवशी आवर्जून श्री गुरुदेव दत्त यांना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे किंवा मग दिवसभर उपवास करायचा आहे. जे पण काही शक्य होईल तुम्हाला सेवा करणं त्या सेवा मग आवर्जून करायच्या आहेत. मग त्यासाठी काय करायचं आहे, आता औदुंबराचं वृक्ष जवळपास असेल किंवा तर तिथे जात असताना मग काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे. आता हळद का टाकायची आहे, की आजच्या दिवशी आपला गुरुग्रह बळकट व्हावा आणि श्री गुरुदेव दत्त यांची कृपा आपल्या घरावरती राहावी आपल्यावरती राहावी, कोणतेही संकटे येऊ नये म्हणून मग आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आता कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही एखादी पंती वगैरे घेऊन जाऊ शकता. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, जाण्या अगोदर एक तांब्यात हळद टाकायची आहे थोडीशी, तांब्या भरून पाणी घेतल्यानंतर आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग तुमच्याकडे असेल तर थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं मग एकत्र करून ते पाणी तांब्या भरून घेऊन औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर औदुंबराच्या वृक्षाखाली त्या खोडावरती आपलं डोकं टेकवायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे तांब्या भरून पाणी घेऊन गेला आहात तर ते पाणी मग त्या खोडाला अर्पण करायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, तो जो तुम्ही दिवा घेऊन गेला आहात तर तो दिवा तिथे मग प्रज्वलित करायचा आहे. आणि मग नंतर औदुंबराच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि मग त्यानंतर प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. आणि परत खोडाजवळ आपली म्हणजेच की आपलं डोकं टेकवायचं आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा असेल ती खोडाजवळ डोकं टेकवत असताना सांगायची. आता तुमच्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी आहे किंवा तुम्ही नोकरी करता
तर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा मुला-मुलींची विवाह होत नाही. यासाठी कोणतीही जरी इच्छा असेल ती इच्छा मग डोकं टेकून दत्त महाराजांना सांगायचं आहे. कारण की औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास असतो. तुम्ही प्रत्येक फोटोमध्ये बघत असाल, कुठे पण फोटो असेल श्री गुरुदेव दत्त यांचा, त्या ठिकाणी मग औदुंबराचा वृक्ष असताना त्याखाली त्यांचा मग वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपल्याला आपली इच्छा मग सांगून डोकं टेकवायचं आहे आणि मग म्हणायचं आहे नंतर, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. तिथेच बसायचं आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर मग तुम्ही 1 महिनाभर दररोज म्हणा, प्रदक्षिणा घालू शकता. 11 प्रदक्षिणा दररोज घालू शकता किंवा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा मग दररोज लावू शकता. तर तुमच्या तिथे जवळपास जरी औदुंबराचा वृक्ष असेल तर मग त्यावेळेस तुम्ही तिथे सुद्धा मग दिवा लावू शकता. यामुळे काय होतं, दररोज प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या घरावरती श्री गुरुदेव दत्त यांची कृपा राहते आणि आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आता जर तुम्हाला इतर वेळी म्हणजे दररोज जरी प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी, प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा येते त्यावेळेस तरी तुम्ही आवर्जून 11 प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग तुपाचा दिवा लावायचा आहे. या म्हणजेच काय होते की आता धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग असेल तर त्या व्यक्तीने जर दररोज 11 प्रदक्षिणा घातल्या तर मग काय होतं की मग कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते. यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं. किंवा जर घरामध्ये अजून कोणत्या अडचणी असतील, पैशाच्या म्हणा किंवा विवाह जुळण्यास मदत होत नसेल, जी पण काय अडचण असेल ती अडचण दूर होण्यास मदत होते. तर मग ह्या ज्या सेवा आहेत, सेवा म्हणण्यापेक्षा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करून बघा. आणि शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा जे पण काय तुमच्याकडून शक्य होईल ते तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता. किंवा मग एखादं फळ तुम्ही आवर्जून दान करायचं आहे किंवा आपल्या दारावर जे पण एखादी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला मग तुम्ही रिकामं न पाठवता काहीतरी खायला द्यायचं आहे. तुमच्या घरात जे पण काय पदार्थ असेल ते पदार्थ खायला द्यायचा आहे. मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात, पुरुष करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग महिलांना हा उपाय करता येत नाही. त्यावेळेस मग घरात जर मोठ्या मुली किंवा मुलगा असेल तर त्यावेळेस पण त्या मुलांनी किंवा मुलींनी जरी हा उपाय केला तरी हरकत नाही. म्हणजेच की यामुळे काय होतं की आपल्या घरात ज्या पण अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि श्री गुरुदेव दत्त यांची कृपा आपल्यावरती म्हणा, आपल्या मुलांबाळांवरती, घरावरती कायम कृपा राहते. आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी आवर्जून संध्याकाळच्या तरी आरतीला म्हणा किंवा मठामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल किंवा मठ असेल, जिथे पण तुम्हाला शक्य होत असेल तिथे मग एका तरी सकाळी किंवा संध्याकाळी एका तरी आरतीला मग आजच्या दिवशी आवर्जून जा तुम्ही. कारण काय होतं की आपण घरी जे सेवा करतो त्याचं फळ जेवढं मिळतं त्यावेळेस मंदिरात किंवा मठात जाऊन आपण जे सेवा करतो किंवा आरतीला जातो त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळतं असे म्हटले जाते. म्हणून मग आज जेवढ्या वेळेस शक्य होईल तुम्हाला हा उपाय करा आणि मग त्यानंतर मंदिरात जाणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही मंदिरात जाऊन मग जे कोण पदार्थ वगैरे आहेत ते मग तुम्ही दान करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.